तर काँग्रेस आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचंही सूत्रांमार्फत कळतंय। मनसेसोबत युती नको, काँग्रेसची ही भूमिका आहे। इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत युतीची तयारी, मात्र मनसेसोबत युती नको, बैठकीत ही भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्र काँग्रेस स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार असल्याचंही सूत्रांमार्फत कळतंय। मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हायकमांड सोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांची आहे। मुझे ऐसा लगता है कि आपका सवाल ही गलत है। वो गलत इसलिए है कि अभी सिर्फ जो भी यादी आ रही है, आने वाली है, उसके बारे में हमारी सब कुछ कैसी जांच पड़ताल हो जाए उसके बारे में हम लोग सोच रहे हैं। इलेक्शन में कौन किसके साथ रहेगा उसके बारे में अभी कोई विचार विनिमय नहीं है। कोणाशी युती किंवा आघाडी किंवा निवडणूक कोणाबरोबर लढवावी किंवा स्वतंत्र लढवावी या विषयासाठी आम्ही गेलेलो नव्हतो। कोणाबरोबर निवडणुका कोणी लढवाव्या, पुढे काय निवडणुकीमध्ये कोणाची युती कोणाची आघाडी राहील असा कुठलाही विषय आमच्या चर्चेमध्ये नाही। त्यांनी काय करावं पूर्ण त्यांचा प्रश्न आहे, आम्ही काय करावं आमचा प्रश्न आहे। परवाच्या मोर्चामध्ये सुद्धा आपल्याला स्टेजवरती अनेक लोक जरी दिसलेले असले तरी अशा कुठल्याही प्रकारची कोणाबरोबर निवडणूक होणार, कोणाबरोबर आम्ही लढवू किंवा स्वतंत्र लढवू अशी कुठलीही चर्चा सध्या सुरू नाही। या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती असल्यामुळे स्थानिक जे आमचे नेते आहेत किंवा जिल्हा काँग्रेस कमिट्यांना अशा तऱ्हेचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आघाडी करायची किंवा एकटं जायचं या संदर्भातला निर्णय तुम्ही घ्यावा। परंतु जर आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडी जे इंडिया गठबंधन आहे त्याच्या सदस्य पक्षांशीच केवळ चर्चा करावी अशा तऱ्हेचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले। लवकरच केंद्रीय नेतृत्व मुंबईमध्ये एकटं जावं किंवा आघाडी कोणत्या स्वरूपाची करावी या संदर्भातला निर्णय देईल तो लवकरच अपेक्षित आहे।